नमस्कार, मी दिलीप मुसळे. सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी या ठिकाणी आता कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024ची तयारी करत असतील तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर जे विद्यार्थी पुण्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये कुठेही तुम्ही अभ्यास करत असाल आणि आपण मेन्सची जर तयारी करत असाल तर मित्रांनो, परीक्षेच्या अगोदर आपल्याला टेस्ट करणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण एक टेस्ट सिरीज इंग्लिश विषयाची या ठिकाणी लॉन्च करत आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर इंग्लिशमध्ये स्कोअर कमी येतो. तर जनरली आपण अभ्यास करणं, आपण संपूर्ण बॅच लावणं हा एक प्रक्रियेचा भाग आहे, जेणेकरून आपण छान पद्धतीने त्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, मध्ये ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी असेल, कॉम्प्रिहेन्शन असेल, ते छान पद्धतीने समजून घेता. तर समजून घेणं ही एक पायरी आहे. जसं आपण इनकमिंग डेटा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या माइंडमध्ये स्टोअर करतो त्या पद्धतीनं झालेलं आहे. पण जोपर्यंत आपल्याला जे समजलेलं आहे, जेपर्यंत आपल्याला जे आपण ॲनालाइज केलेलं आहे त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन करू पाहत नाही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, तोपर्यंत हा प्रॉब्लेमच राहणार आहे. आपण नक्की कुठपर्यंत स्टडी केलेला आहे, आपल्याला किती ॲनालिसिस झालेलं आहे, आपल्याला किती समजलेलं आहे, हे टेस्ट करण्याची ही एक योग्य वेळ आहे. आणि हे जर आपण एक्झामच्या अगोदर जर केलं तर याच्यामुळं काय होणार आहे का, आपल्याला ज्या पुढे जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेपर्यंत जे घटक, जो पार्ट आपल्याला अवघड वाटतो, ज्या घटकांवरील प्रश्न आपले चुकतात, तर त्याच्यावर पुन्हा एकदा वेल इन ॲडव्हान्स थोडीशी रिव्हिजन करता येते, छान पद्धतीनं स्टडी करता येतो. त्यातील ज्या संकल्पना आहे त्या परत एकदा समजून घेता येतात आणि हे करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून त्या अनुषंगानं आपण जे टेस्ट सिरीज या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशन यावर लॉन्च केलेली आहे. आणि विशेष बाब, ही टेस्ट सिरीज फक्त इंग्लिश विषयाची आहे. आता इंग्लिशला काय कमी समजू नका. या ठिकाणी तुमच्या पेपरमध्ये 50 प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 2 मार्क जर पकडलं तर 100 मार्कची ही टेस्ट सिरीज आहे. निश्चित विचार करा, 100 मार्कची टेस्ट सिरीज आहे आणि खूप तो डेटा मी तुम्हाला देतोय, खूप काही गायडन्स या ठिकाणी तुम्हाला करणार आहे. त्यामुळे हे खूपच इफेक्टिव्ह पॅटर्न होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपले ॲप डाउनलोड करायचं आहे. ते ॲपले आहे दिलीप मुसळेस इंग्लिश अकॅडमी. हे ॲप्लिकेशनवर आपण सर्वप्रथम या ठिकाणी आता टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे. आपली जी टेस्ट सिरीज आहे तर ह्या संपूर्ण टेस्ट सिरीजमध्ये टोटल 15 पेपर असणार आहेत. हे 15 पेपर का दिले त्याच्या मागे एक विशेष कारण आहे. तर जनरली जे विद्यार्थी अगदी कुठंतरी कट ऑफच्या जवळ येऊन थांबतात, 4-2 मार्कनी जातात, त्यांचा काय असा मेजर इश्यू नसतो. कुठंतरी ॲनालिसिस कमी पडतं, कुठंतरी ॲप्रोच तुमचा कमी पडतो, कुठंतरी एलिमिनेशनवर काम झालेलं नसतं आणि याच्यामुळं काय होतं, तो विद्यार्थी त्या ठिकाणी खूप गोंधळलेला असतो. त्याचा अभ्यास झालेला नाही असं नाही, अभ्यास छान झालेला आहे, परंतु त्या एका तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट करता येत नाही. आणि यासाठी आपल्याला 2 लेअरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. सर्वप्रथम आपल्याला जी पहिली जी टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेली, ही बाकी तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंड असणार. जसं आयोग पेपर विचारतं 2025 आणि 2024मध्ये आयोगाचा जो काही पॅटर्न आहे तो सेम पॅटर्नला धरून पूर्णपणे नवीन प्रश्न मी स्वतः बनवत आहे. ठीक आहे. त्यामुळं असं एक पेपर जो आहे तो सगळ्यांसाठी ॲप्लिकेशनमध्ये फ्री असणार आहे. तुम्ही नक्की तो डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला तो सॉल्व करता येईल. मग त्याच्यानंतर मात्र आपल्याला 1 पासून 5 पर्यंत पहिल्या ज्या 5 पेपर असणार आहेत हे आपल्याला टॉपिक वाईज जायचं आहे. इंग्लिश ग्रामर संपूर्ण, ज्याच्यावर आयोग तुम्हाला साधारणतः 25 पर्यंत प्रश्न विचारलेत. तर ह्या प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला नक्की काय स्टडी करायचं आहे, कोर कन्सेप्ट कोणते आहेत, मेजर कॉन्सेप्ट्स कुठले आहेत, याच्यावर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. मी तुम्हाला त्या पद्धतीनं प्रश्न बनवून देणार आहेत. तर जनरली पार्ट ऑफ स्पीच जे आहे, जसं आपण नाऊनपासून सुरू करतो तर आपलं कंजंक्शन इंटरजेक्शनपर्यंत येतं. पार्ट्स ऑफ स्पीचवर आपल्याला 2 टेस्ट घ्यायच्यात. पार्ट्स ऑफ स्पीच हे अत्यंत गरजेचं असतं. याच्यामध्ये सगळं बेसिक त्याच्यात आहे, सगळं ॲडव्हान्स त्याच्यामध्ये असतं. ज्याला पार्ट्स ऑफ स्पीच समजतं, ज्याला पार्ट्स ऑफ स्पीचच्या प्रश्नांचे ॲनालिसिस छान पद्धतीनं करता येतं, मित्रांनो पुढं त्याच्यामध्ये काही राहत नाही. इतकं छान पद्धतीनं तुमचा स्टडी होऊन जातो. परफेक्शन जर आणायचं असेल तर पहिल्या ज्या 2 टेस्ट सिरीज असणार आहे पार्ट्स ऑफ स्पीचच्या, त्या व्यवस्थितपणे आपल्याला करायच्या. त्याच्यानंतर आपल्याला काही टॉपिकची नावं दिलेली आहे. आर्टिकल आहे, क्वेश्चन टॅग आहे, टेन्स आहे, डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन आहे आणि मूड आहे. असे 5-6 टॉपिक एकत्रित करून त्यांच्यावर आपल्याला 50 प्रश्नांची टेस्ट घ्यायची. बाय द वे, तुम्हाला जे काही 15 पेपर दिलेले आहेत, ह्या 15च्या 15 पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत. किती क्वेश्चन्स असणार आहेत? 50. त्यामुळे या ठिकाणी तुमची जवळपास 750 नवीन क्वेश्चनची या ठिकाणी तुमची तयारी होऊन जाणार आहे.
आणि या ठिकाणी मी ईच अँड एव्हरी अँगल, आयोगानं आजपर्यंत विचारलेला ईच अँड एव्हरी अँगल या ठिकाणी मी या ठिकाणी प्रश्नांमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ही टेस्ट सिरीज थोडीशी खास असणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ॲग्रीमेंट आहे, टाईप ऑफ क्वेश्चन्स आहे, सिंथेसिस आहे ज्याला आपण सिम्पल, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. त्याचबरोबर तुमचा क्लॉजची संकल्पना आहे, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज, हे सगळं तुम्हाला या टेस्ट सिरीज मिळेल. आणि जे उरलेलं जे काही सगळं ग्रामर आहे इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये चेंज द वॉइस आहे आणि रिपोर्टेड स्पीच आहे, हे 2 मेजर टॉपिक आहे. पंक्च्युएशन आणि ऑदर ज्या रचना आहेत छोट्या मोठ्या, हार्डली वेन, नो सुनर दॅन, कॉमन इररचा जो पार्ट आहे याच्यावर मी 50 प्रश्नांची टेस्ट घेणार आहे. अशा 5 टेस्ट पेपर होतील. आणि याच्यानंतर आपल्याला परत एकदा 6 पासून 10 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, व्होकॅब्युलरीची टेस्ट घ्यायची. आता ही एक खूप नवीन संकल्पना आहे. व्होकॅब्युलरीची टेस्ट तुम्ही छान पद्धतीने देऊन बघा. याच्यामध्ये प्रेफिक्स, सफिक्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावर तब्बल अपडेटेड 50 प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला बनवून देणार आहे. तर ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. याच्यामधून खूप सारी व्होकॅब्युलरी या ठिकाणी कव्हर होणार आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. इडियम आणि फ्रेझल वर्बवर, प्रोवर्बवर दुसरी टेस्ट आहे. होमोनिम, मिसस्पेल्ड वर्ड्सवर एक तिसरी टेस्ट आहे. सिनॉनिम, अँटोनिमवर मी विशेष करून एक सेपरेट आणि खूप विचारपूर्वक अशांना मी या ठिकाणी शब्दार्थांचं सिलेक्शन करून त्याच्यावर मी प्रश्न बनवतो आहे. आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट सिरीज म्हणजे जे काय आता व्होकॅब्युलरी आहे सगळ्या व्होकॅब्युलरीवर एक कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट सिरीज या ठिकाणी होणार आहे. का याच्यामध्ये फक्त आणि फक्त 50 प्रश्न आहे आणि फक्त व्होकॅब्युलरीवरचेच प्रश्न असणार आहे. त्यामुळे होणार काय, आपले सेक्शन्स छान पद्धतीनं स्टडी होणार आहे. म्हणजे ग्रामरमधल्या छोट्या मोठ्या रूल्सवर, बेसिक रूल्सवर, ॲडव्हान्स रूलवर, आयोगाचा ॲप्रोच कसा आहे, त्यावर प्रश्न कसे विचारले जातात, सगळे या ठिकाणी मी कव्हर करणार आहे. आणि हे जे सगळे प्रश्न बनवताना 2025 मधल्या झालेल्या पेपरचा रिसेंट पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून पूर्णपणे नवीन प्रश्न या ठिकाणी मी बनवतोय सध्या. तर हे सगळं होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमधून जाता ग्रामर आणि व्होकॅब्युलरीमधून, तेव्हा मित्रांनो तुम्हाला इतका छान कॉन्फिडन्स आलेला असतो का इतके सारे रूल्स तुम्हाला त्या टॉपिकचे छान पद्धतीने समजून गेलेले आहेत, आयोगाचे ॲप्रोच या ठिकाणी तुमचं समजून गेलेले. मग त्यावेळेस तुमचा ग्रामर व्होकॅब्युलरीचा पूर्ण अभ्यास झालेला असेल आणि त्यावेळेस आपली खरी परीक्षा सुरू होते, ती म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह राऊंडची. मग 11 पासून ते 15 पर्यंत 5 दिवसांच्या फरकानं आपल्याला 5 टेस्ट सिरीज घ्यायच्यात. आणि याच्यामध्ये बाकी ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज इन्क्लुडिंग सगळं असं परत एकदा प्रत्येक पेपरमध्ये 50 प्रश्न असणारे अशा स्वरूपाचे तुम्हाला 5 टेस्ट पेपर देणार आहे. काय हे जे 5 टेस्ट पेपर आहे हे अत्यंत ज्याला आपण म्हणतो की ॲडव्हान्स, अत्यंत ज्याला आपण म्हणतो की अपडेटेड स्वरूपाचे प्रश्नपत्रिका मी बनवतोय. ठीक आहे का, जे तुमच्या पेपरला येऊ शकतात, पॉसिबल आहे, ॲप्रोच पॉसिबल आहे, पॅटर्न पॉसिबल आहे, असं सगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपला जो काही ॲनालिसिस करण्याचा जी काही सुरुवात आहे ही साधारणतः 15 जुलैला कन्फर्म होणार आहे. आणि आपली जी काही टेस्ट सिरीज आहे ही 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी आपल्या ह्या टेस्ट सिरीजला संपणार आहे. तर जनरली ही जी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो ही प्रत्येकानं जॉईन करा. हिच्यामधून तुम्हाला खूप छान पद्धतीनं स्वतःला ॲनालिसिस करता येईल, स्वतःचा ॲप्रोच या ठिकाणी स्वतः बिल्डअप करता येईल. आणि तुम्ही जिथे कमी पडताय तिथे मी तुमच्यासोबत असणार आहे, कारण हा जो पुढचा जो पार्ट आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मग या टेस्ट सिरीजचा फॉर्मॅट कसा असणार आहे, तर मित्रांनो ही जी टेस्ट सिरीज आहे ही आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये PDF स्वरूपामध्ये मिळणार आहे. मी एकाच दिवशी 15च्या 15 पेपर नाही टाकणार, कारण सध्या माझं पेपर बनवण्याचं काम चालू आहे. मी डेली पूर्ण वेळ डेडिकेटेडने वेळ देऊन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करून छान पद्धतीनं रेफरन्स बुकचा आधार घेऊन मी प्रश्नपत्रिका बनवतोय. त्यामुळे दिलेल्या तारखेला अगदी अर्ली मॉर्निंग तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये, फोल्डरमध्ये तुम्हाला तो संबंधित पेपर पडेल. आणि त्याच पेपरसोबत त्या पेपरचं अगदी डिटेल स्वरूपाचं व्हिडिओ ॲनालिसिससुद्धा अवेलेबल करून देणार आहे. आणि हे जे व्हिडिओ ॲनालिसिस आहे मित्रांनो हे तब्बल 5 महिन्यासाठी अनलिमिटेड स्वरूपामध्ये तुम्हाला फ्री राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमचा ॲप्रोच क्लिअर होणार आहे, तुम्हाला प्रश्नांचे पॅटर्न तुम्हाला समजून येणार आहे आणि छोट्या मोठ्या त्या टॉपिकमधल्या जे काही बारकावे आहेत हे छान पद्धतीनं तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि या उद्देशानं एक खूप इनोव्हेटिव्ह संकल्पना यामध्ये मी काय केलेली आहे मांडली. तर मित्रांनो या सगळ्या टेस्ट सिरीजमधून जात असताना आपली जी सुरुवात आहे ही 15 जुलैला होणार आहे आणि आपली जी टेस्ट सिरीज आहे ही 5 सप्टेंबर 2025 पर्यंत आपली चालणार आहे. तर मी पूर्णपणे स्ट्रिक्टली माझं काम करतो आहे आणि ठरलेल्या दिवसामध्ये हे टेस्ट पेपर आणि व्हिडिओ ॲनालिसिस
15च्या 15 व्हिडिओ ॲनालिसिस मी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून देणार आहे, का जे तुम्हाला तब्बल 5 महिने या ठिकाणी पूर्णपणे अनलिमिटेड स्वरूपामध्ये ॲप्लिकेशनमध्ये पाहता येणार आहे। निश्चित तुम्ही याचा फायदा घ्या, खूप भरभरून तुम्हाला देणार आहे, छान ॲप्रोच या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहे, आयोगाचा पॅटर्न तुम्हाला मी समजून सांगणार आहे, तुमच्यातल्या ज्या उणिवा आहेत, छोट्या मोठ्या रूल्सवर जे तुमच्या चुका होत असतील तर त्याच्यावर मी छान पद्धतीने ॲनालिसिस करून देणार आहे। हे सगळं जे आहे हे जेव्हा तुम्ही छान पद्धतीनं कराल तेव्हा परीक्षेच्या अगदी काही दिवस राहिलेले असताना मी एक 1 डे रिव्हिजन बॅच या ठिकाणी नियोजित करतोय। त्याचंही थोडंसं काम मी आता सुरू करतोय, डेटा या पद्धतीनं मांडण्याचा। जो कोणी विद्यार्थी ही टेस्ट सिरीज मित्रांनो जॉईन करणार आहे त्याला ही संपूर्ण 1 डे रिव्हिजन बॅच ही तुमची परीक्षा होईपर्यंत नाही तर 5 महिन्यापर्यंत पूर्णपणे ॲप्लिकेशनमध्ये अनलिमिटेड स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्हाला ते पाहता येणार आहे। ह्याच्यामध्ये संपूर्ण ग्रामर थरली छान पद्धतीनं तुम्हाला त्याचा जो काय क्रक्स आहे तो सगळा या ठिकाणी मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। छान पद्धतीनं बघा, तुमचा कुठलाही या ठिकाणी डाऊट्स या ठिकाणी ठेवणार नाही इथपर्यंत मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि हे जे सगळं जे आहे हे फक्त आपल्याला 119 रुपयामध्ये ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून देतोय। याच्यामधून या ठिकाणी आपल्याला मोठी रक्कम कमवणं असा बिलकुल उद्देश नाही आहे। आपल्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यापर्यंत, ग्रामीण भागातील, खेड्यातील का जो खऱ्या अर्थानं 1-1, 2-2 मार्कनी त्या विद्यार्थ्याचं मेरिट जातं अशा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या मेन्समध्ये एक चांगला स्कोर इंग्लिशचा आणून द्यायचा आहे। तर जेव्हा तुम्ही या टेस्ट सिरीजमधून जाल तेव्हा एक असा अनुभव येणार आहे का जर तुम्ही इंग्लिशवरून जर इथून मागं जर तुमचे रिझल्ट जात असतील तर या वेळेला इंग्लिशवरून तुमचा रिझल्ट जाणार नाही। या दृष्टीनं ईच अँड एव्हरी अँगल मी या ठिकाणी कव्हर करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। मग हे जे विश्लेषण आहे हे कशा स्वरूपात राहणार आहे तर आता सुरुवातीचे 1 ते 2 व्हिडिओ जे आहेत हे मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून, लेटेस्ट रेकॉर्डिंग करून अपलोड करून देतो। त्याच्यानंतरचे व्हिडिओ ॲनालिसिस बाकी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मोस्टली लाईव्ह स्वरूपामध्ये अवेलेबल होऊन जातील। तोपर्यंत आपले काही इक्विपमेंट येतात, लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्ही बघा, त्याच्यानंतरही तुम्ही अनलिमिटेड बघा, जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीनं माझ्याशी काही ठिकाणी इंटरॅक्शन करता येईल। तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या तुम्हाला फक्त 119 रुपयांमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत। खूप कमी प्राईस आहे, याच्यामध्ये अजिबात बाकीच्या काही गोष्टी नाही आहे। तर आपलं नॉलेज ह्या विद्यार्थ्यांपर्यंत जावं आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या गटकच्या पेपरमध्ये छान पद्धतीनं फायदा व्हावा हा एक स्वच्छ उद्देश या ठिकाणी मी ठेवून ही टेस्ट सिरीज सुरू केलेली। तर मित्रांनो, जे विद्यार्थी या ठिकाणी गटक मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करत असेल तर त्यांनी आता कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता या ठिकाणी आपली 15 जुलैला सुरू होणार जी टेस्ट सिरीज आहे ही जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा। थँक्यू।